गुड मॉर्निंग मंडळी. तर आपण चाललेलो आहे आज एका स्पेशल कामासाठी. तर आपण चाललेलो आहोत मसाला आणायला. जात आहोत आपण दादरला. तर आपण चाललेलो आहोत आता दादरला DW खामकर मसाल्यांकडे. त्यांच्याकडे उत्तम प्रकारचे मसाले मिळतात. तर ते आपण आज बघणार आहोत की मसाला कसा बनतो. तर चला भेटूया आपण दादरला. I've never seen the stars like how they're looking tonight. You must be shining your way over to me. There's something kind of physical that's burning the room. There's a reason that you're here and you know. There's got to be something more than, yeah, I think we should meet in the middle. I follow you 'cause you're the light of the day. I need you like you need me, it's so simple. तर आपण आलेलो आहोत आता फाउंटनच्या दिशेने. फाउंटन मीरा रोड बेस फाउंटन. एक रस्ता तो ठाण्याला आणि एक जातो मुंबईला. तर फाउंटन आता पहिलं खूप गर्दी असायची, पण आता ट्रॅफिक नाही. आता रस्ते एकदम व्यवस्थित झालेले आहेत. फ्लायओव्हर ब्रिज झाल्यामुळे बरीचशी गर्दी कमी झालेली आहे. तर डायरेक्ट आता आपल्याला डायरेक्ट मीरा रोड फ्लायओव्हर, म्हणजे पहिलं ठाणे मीरा रोडला जायला एकच लेन होती. त्याच्यामुळे खूप गर्दी व्हायची. I've never seen the stars like how they're looking tonight. You must be shining your way over to me. There's something kind of physical that's burning the room. There's a reason that you're here and you know.
या आहेत गगनचुंबी इमारती ज्या मुंबईची शान वाढवतात. या पूर्ण आकाशाला चिटकलेल्या अशा वाटत की आकाशावर तर एवढ्या मोठ्या इमारती आपल्याला बघायला मिळतात त्या स्क्रीनवरती. मुंबईमध्ये खूप डेव्हलपमेंट होत आहे. बघताय तुम्ही की केवढ्या मोठ्या या इमारती आहेत. आपण मुंग्यान एवढे दिसतो त्यांच्यासमोर. ही आहे मुंबईची शान मेट्रो. आपण बघत आहोत की मेट्रो ट्रेन जात आहे. खालून हा मुंबई गुजरात हायवे आणि ही वरतून जात आहे आपली मेट्रो ट्रेन. ही एकदम कलरफुल आहे. छान वाटतंय बघायला मेट्रो. तर आपण पोचलेलो आता दादरला आणि आपल्या समोरच दिसत आहे सेना भवन. ही दादरची शान आहे सेना भवन. स्वर्गीय श्री हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि हा वरती आपला फडकत आहे भगवा. तर ही आहे आपल्यासमोर भव्य अशी सेना भवनची इमारत. आणि ट्रॅफिक लागलेली आहे. ट्रॅफिक तर असतेच दादर ठिकाणी. कामं पण खूप चालू आहेत मेट्रोची. आणि ट्रॅफिक सगळीकडेच आहे. समोरच आपले सेना भवन शिवसेना. आपण दादरला पोचलेलो. सिग्नलसाठी आपण थांबतो आहे. पुन्हा एकदा सेना भवनची ही इमारत आपल्या समोर. चारही बाजूने अशा उंच अशा इमारती. म्हणून मेन ॲक्च्युअल दादरमध्ये दादर वेस्ट. आपण जात आहोत आता लालबागच्या दिशेने. लवकरच आपण पोचू आता लालबागला. ठीक आहे, भेटूया आपण. तर आपण समोर बघताय की GW खामकर मसाले. आपण पोचलेलो आहोत खामकर मसाल्यांजवळ. आणि हे आहे दुकान नंबर 3 आणि लालबाग ठिकाणी. ओके, GW खामकर मसाले. ते 1931पासून कार्यरत आहेत मसाल्यांमध्ये. त्यांची स्पेशालिस्ट आहे मसाले. पण बघताय समोर की खूप प्रकारचे वेगवेगळ्या टाईपचे मसाले मी पहिल्यांदाच बघतो मी पण की एवढ्या व्हरायटी मसाल्यांमध्ये. आणि अस्सल ते आपल्या समोर बनवून देतात मसाले. आपण पूर्ण शॉप मी तुम्हाला दाखवतो आहे की सगळे मसालेच मसाले आहेत. वेगवेगळ्या टाईपचे मसाले, वेगवेगळ्या जिल्ह्याचे मसाले, वेगवेगळ्या पद्धतीचे मसाले आणि वेगवेगळ्या टाईपचे मसाले आपण करतो. आणि आपण आता ही आहे समोर मसाले कुटायची मशीन. नॉर्मली इथे चक्कीमध्ये आपण मसाले पिसतो, पण ही कुटायची मशीन. इथे पहिले पूर्वीच्या काही कुदळ असायचं कुटायचं, त्याप्रमाणे त्या मशीनमध्ये मसाला हा कुटला जातो. तिथे तुम्ही बघताय की वेगवेगळ्या टाईपचे मसाले, स्पायसेस आणि हे सगळे मसाले भरायचं काम सुरू आहे. आणि बघताय की गर्दी तर तुफान आहे. गर्दी तुम्ही म्हणाल तर खूपच आहे मसाल्यासाठी. कारण इथे समोर बनवला जातो मसाला. या सगळ्या मशिनरीज आहेत. हे शॉप आहे GW खामकर मसाले. महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे. त्यांची 4थी पिढी आहे जी इथे कार्यरत करते. आणि आपल्या समोर बनवला जातो हा मसाला. म्हणजे बघताय की खूप गर्दी आहे लोकांची की मसाले आपल्या समोर बनवले. म्हणजे लोक वर्षभरासाठी मसाले इथूनच बनवून घेऊन जातात आणि ते समोर बनवले जातात. त्यामुळे आपल्याला समजतं की मसाला कसा बनवतो. तर आपण पण बघणार आहोत की GW खामकर मसाल्यामध्ये मसाले कशा प्रकारे बनवले जातात आणि काय काय इन्ग्रेडियंट आणि कसं आपण होतं. आपण थोडासा प्रयत्न करूया दाखवायचा की कसं बनवायचं ते. तर मी बघतो आता की कसं मला दाखवता येईल. आणि इथे गर्दी खूप आहे त्यामुळे मला जास्त दाखवण्या. खामकर मसाले दुकान नंबर 3 लालबाग. तर हे आहेत लाल मिरच्या. याच्यामध्ये पण 3 प्रकारच्या मिरच्या आहेत. एक बेडगी मिरची, संकेश्वरी मिरची, एक आपली लवंगी मिरची आणि एक काश्मीरी मिरची. सॉरी 3 मिरच्या आहेत. तर ते काश्मीरी. तर त्या 3 मिरच्यांचं मिश्रण करून आपण हा मसाला कुठला जातो. त्यात धणे, जिरे आणि वेगवेगळ्या प्रकारचे स्पायसेस आहे. खामकर मसाल्याचं पुन्हा एकदा तुम्हाला दाखवतो. दुकान नंबर 3 शॉप नंबर. इथं अनेक प्रकारचे मसाले आहेत SP खामकरनी. पण इथे खामकर GW खामकर हे सगळ्यात फेमस आहे. म्हणजे गर्दी म्हणायची इथं इकडेच GW खामकर मसाल्याच्या इकडेच. तर तुम्हाला मी समोरूनच दाखवते. ऑर्डरप्रमाणे इथे मसाले बनवले जातात. मग तुम्हाला सकाळी यावं लागेल इथे मसाले बनवण्यासाठी, कारण का खूप गर्दी असते. कधी आपला नंबर लागेल सांगता येत नाही. तुम्ही ऑनलाईनही मागू शकता. ॲमेझॉन, फ्लिपकार्टवरून GW खामकर मसाले तुम्हाला ऑनलाईनही करता येतं. तर तुम्ही बघा हे मसाले एकदा नक्कीच या इकडे व्हिजिट करा. आणि आपल्याला पाहिजे तसं मसाले, वेगळ्या टाईपचे मसाले तुम्हाला, चटणी मसाले, पीठ, वड्याचं पीठ, भात पीठ, आंबोळीचं पीठ, वेगवेगळ्या टाईपचे पीठ तुम्हाला पण इथे मिळतील.
ते एकमेव ठिकाण म्हणजे GW खामकर मसाले. तर मला जेवढं दाखवता येईल तेवढं मी दाखवतो आहे. गर्दी खूप आहे त्याच्यामुळे लांबूनच जरा शूट करतो आहे खामकर मसाले यांचं. तर हे आहे, आपण आतमध्ये आलेलो आहे खामकर मसाला. आणि इथे आता आपल्याला आपला हा मसाला आहे जो पहिला रोस्ट केला जातो. म्हणजे एक टेम्परेचरवरती त्याला भाजलं जातं, रोस्ट केलं जातं. तर आपण बघूया रोस्ट करण्याची पद्धत. जे कारागीर आहेत ते मसाले पहिले रोस्ट करतील. त्यांनी जे इन्ग्रेडियंट टाकलेले आहेत ते पहिले मसाले आपण आता ते पहिले ऑइल टाकतात कढईमध्ये आणि ते प्रत्येक गोष्टी भाजून घेतात. जेणेकरून काय होणार मसाले जळताना अजून तुम्ही ऑइल टाकलेलं आहे आणि आता ते स्पायसेस हळकून टाकलेलं आहे ते पहिलं भाजून घेतलेलं आहे. आणि नंतर जे थोडे मसाले तेजपत्ता आणि सगळे मसाले आपण पहिले भाजून घेतो. पहिले त्याची रोस्ट करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. आपण बघताय की हा मसाला आहे जो रोस्ट होतो आहे. थोडा नाकाला थोडा ठसका लागतो आहे पण ठीक आहे, आपण दाखवूया. आता हा लाल मिरच्या टाकल्या जातात. लाल मिरच्या स्पायसेस की हा मसाला बघा लाल मिरच्या कशा एकत्र सगळं पूर्ण इन्ग्रेडियंट एकत्र हे करून हे करत आहेत. सलाम आहे या माणसांना की ते पूर्ण वेळ हे फक्त भाजण्यामध्ये मसाल्यामध्ये इकडे उभंही राहत नाही, एवढं नाकाला हे होतं आहे. पण त्यांचं काम एक अप्रतिम काम आहे, रेग्युलर काम आहे त्यांचं, त्यामुळे त्यांना सवय झालेली आहे. पण आपल्यासारखा माणूस जास्त 5 मिनटाच्या वरती थांबू नाही शकत. तर नाक पुन्हा मसाल्याने आपल्याला त्यात पण मिरच्या भाजल्या जातात त्यामुळे तर अजूनच नाकाला समजलं ना. तर हे भाजण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे बघताय. ते आपल्याला दाखवत आहेत, त्यांनी आपल्याला खूप सपोर्ट केलेला आहे. तेच म्हणाले की दाखवा कसं भाजलं जातं. तर आपण ते दाखवत आहे की कशा भाजल्या जातात. वा, सुगंध तर मस्त येतो आहे पण नाकाला थोडं जळजळत आहे. अजून काही मसाले ॲड करत आहेत, ते मसाले आपण बघूया. ते भाजण्याची प्रक्रिया अजून सुरू आहे आणि आता ते भाजून झालेलं आहे आणि त्यात एका ट्रेपमध्ये काढलं जाते आणि त्याला एक विशिष्ट रूम टेम्परेचरमध्ये आणलं जातं आहे. आता एक विशिष्ट रूम टेम्परेचरमध्ये आणणार आहे. पुन्हा एकदा आपण मी तुम्हाला दाखवतो प्रक्रिया कशी आहे की हा मसाला कशाप्रकारे भाजला जातो आणि कशाप्रकारे ह्या सगळ्या मसाल्याची पुन्हा रोस्ट केलं जातं एक टेम्परेचरवरती. तर ते कच्चा नाही ठेवला जात, मसाला भाजून घेतला जातो. पुन्हा एकदा दाखवतो की बघा मिरच्या आपण पहिल्या घेतलेल्या आहेत, सगळ्या ज्या मिक्स मिरच्या घेतल्या होत्या आपण त्या भाजल्या गेल्यात आणि दिसतंय तुम्हाला मिरच्या पुन्हा भाजल्या जातात. छानपैकी ह्या मिरच्या रोस्ट करून घेतल्या जातात. त्यात ऑइली टाकतात मध्ये मध्ये जेणेकरून तुम्हाला समजेल की दिसतंय तुम्हाला ऑइल भाजला जातो आहे मसाला. खूप असंख्य लोकांची लाईन लागली, म्हणजे मसाल्याच्या लाईनी लागलेल्या आहेत की एकाचं झालं की दुसऱ्या तिसऱ्यांचं. तर ते भाजत आहेत मसाले आणि आपल्याकडेही बघतायत. यस, हो, तुम्ही येत आहेत व्हिडिओमध्ये. ही प्रक्रिया थोडीशी मोठी आहे. आता मिरच्या जवळजवळ भाजून झालेल्या आहेत आणि आता ते एका टपमध्ये काढल्या जातील. टपमध्ये काढल्या गेलेल्या आहेत त्या. ओके, आता पुन्हा एकदा जे राहिलेले छोटे मोठे मसाले आहेत ते आता पुन्हा एकदा भाजले जात आहेत. ही प्रक्रिया मी तुम्हाला पुन्हा दाखवतो आहे. का पहिला व्हिडिओ भागात आपण बघितलं मगाशी, थोडंसं ते दाखवता नाही आलं पण मी आता तुम्हाला खूप जवळून दाखवतो आहे. तुम्ही बघा आणि कमेंट करून सांगा नक्की की तुम्ही कुठून मसाले बनवता आणि कुठच्या जिल्ह्यातून तुम्ही व्हिडिओ बघताय आणि तुमच्या इकडे कुठच्या प्रकारचे मसाले हे वापरले जातात जेवणामध्ये. आमच्याकडे तर मालवणी स्पेशल मसाला वापरला जातो. हा एक मालवणी स्पेशल मसाल्याचा इन्ग्रेडियंट जो मालवणी स्पेशल मसाला जो बनवला जातो त्याची प्रक्रिया आहे. तर तुमच्याकडे कुठच्या प्रकारचा मसाला बनवला जातो आणि काय नाव आहे त्या मसाला तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा मला. हे उरलेले मसाले आपण रोस्ट करताना दिसत आहेत.
भाजतायत, भाजण्याची प्रक्रिया सुरू आहे. तर अशा प्रकारे आपला पूर्ण मसाला हा रोस्ट करून झालेला आहे, म्हणजे भाजून झालेला आहे. एका टपमध्ये काढला जातो आहे. त्याला एक आता रूम टेम्परेचर थंड केलं जाईल, नंतरला तो कुटायला घेतला जाईल. इथे आपल्याला मसाला कुटून मिळतो, मशीनमध्ये पिसून नाही मिळत. जसं आपण गहू डाळायला टाकतो तसं नाही मिळत. इथे आपल्याला मसाला पारंपरिक पद्धतीने कुटून मिळतो, पण तो मशीनीवरती कुटून मिळतो. तर आपला मसाला झालेला आता भाजून. आता हा मसाला घेऊन जात आहे कुटण्यासाठी. तर आपण जाऊया कुटायच्या त्यावेळी की कशा प्रकारे हा मसाला कुटला जातो. चला म्हणजे आपण तिकडे जाऊया. तर आपण आलेलो आहे यांच्या कुटण्याच्या मशीनच्या इकडे, जिथे मसाले कुटले जातात. तर आपल्या मसाल्याचा पण नंबर लागलेला आहे. अगोदर पण लाईन आहेत खूप, तर आपला नंबर पण येईल. तर मी दाखवतो थोडंसं की कशा प्रकारे ह्या मशिनरी आहेत ज्या कुटण्याचं काम. तुम्ही दिसतंय तुम्हाला की जे रॉड्स आहेत ते अपडाऊन होत आहेत, म्हणजे हे कुटण्याची प्रक्रिया आहे. ओके, तर दिसतात पण कामकर मसाल्याचा लोगो असलेल्या ह्या मशिनरी 4 मशिनरी आहेत ज्या मसाला कुटायचं काम करतात. ओके, मी जाऊन दाखवतो तुम्हाला थोडं की ह्या मशिनरी कशा काम करतात. मी जवळ जातो जरा. बघू शकता तुम्ही इथे की हा बघा मसाला काढण्यात येतो आहे. जो कुटलेला मसाला आहे तो प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये भरण्यात येतो आहे. दिसतं तुम्हाला इथे वर्कर्स मसाले कुटायचं काम करतं आहे आणि ह्यांना सवय झालेली आहे, त्यामुळे त्यांना काहीच वाटत नाही आहे. त्यांच्या नाकाला कुठल्याही प्रकारचा मास्क नाही, त्यामुळे त्यांना काहीच वाटत नाही की मसाले आहेत. पण इथे दिसतं तुम्हाला मशिनरी सतत कुटायचं काम करतं आणि हा मसाला भरला जातो आहे. ओके, लाईव्ह तुम्ही बघताय की मसाला कुटायचा प्रकार आणि कामकर मसाले. तर हे आहे मशिनरी यांच्या त्या कुटायचं काम करतात. मसाले पण एक फेमस आहे. अच्छा, काय तुमचं नाव आहे? यांचं पण नाव आहेच महाराष्ट्र मसाले. इथे पण तुम्ही अवश्य भेट देऊ शकता. पण एक मसाले गल्ली आहे पूर्ण, तर तुम्ही अवश्य भेट द्या. तर आपला मसाला आता कुटायला दिलेला आहे मगाशीच. बघू आता कधी तयार होतो. तर तुम्ही गर्दी बघू शकता. आणि हा मेन दादरचा लालबाग पोलीस चौकीच्या इथून हा जो फ्लायओव्हर ब्रिज आहे आणि हे सगळे दुकानं DW कामकर मसाले. तर अशा प्रकारे आपण जो दिला होता मसाला कुटायला तो कुटून झालेला आहे आणि तो मसाला भरायची प्रक्रिया सुरू दिसत आलेली आहे. फक्त आपण हे पूर्ण मसाले आता पॅक होत आहेत आपले आणि हे पूर्ण मसाले आता बनवून झालेले आहे बऱ्यापैकी आणि आता ते पॅकिंगला येत आहोत. DW मसाले अजूनही गर्दी कमी झालेली नाही. दुपारचे वाजलेले आहेत 1. आपण सकाळी आलो होतो 9 वाजता, वाजले 1. अशा प्रकारे तयार झालेले आपले तर चला म्हणजे आपण निघतो आता की आपलं झालेलं आहे मसाले बनवून. तर आता आपण निघूया घरी. उपाय झालेलं आहे तसं पण दुपार वाजलेले. तर आपण जातो आहे आता घरी. चला निघूया. फायनली आपला मसाला रेडी झालेला आहे आणि आपण मूव ऑन होतो आहे घरी. तर ही होती थोडीशी मसाला बनवायची प्रक्रिया. जास्त काही दाखवता नाही आलं. भेटूया आपण डायरेक्ट आता. नमस्कार मंडळी. तर हा होता आजचा छोटासा ब्लॉग जो होता DW खामकर मसाले. इथे गेलो होतो आपण मसाला आणण्यासाठी, म्हणजे तो मसाला आपल्याला बनवायचा होता जे होतं त्यासाठी. तर आपण गेलो होतो लालबागला. तिथे आहे DW खामकर मसाले, जे 1933 पासून कार्यरत आहेत मसाल्यांमध्ये, विविध प्रकारच्या मसाल्यांमध्ये. त्यांची 4थी पिढी आहे जे मसाले बनवत आहेत. तर अशा प्रकारे हा व्लॉग होता की आपण बघितलं की कसे मसाले सिलेक्ट केले जातात
आणि ते कसे रोस्ट केले जातात विशिष्ट एक टेम्परेचरवरती आणि मग त्यांना कुटलं जातं आणि मग आफ्टर आपला जो मसाला आहे तो बनवला जातो. असंख्य गर्दी होती, लोक खूप आले होते मसाले, कारण आपण डोळ्यासमोर जे बनवून घेतो तो मसाला एक उत्तम मसाला असं म्हटलं जातं. तर ते ऑनलाईन पण आपल्याला ऑप्शन अवेलेबल आहे, ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, तुम्ही कुठूनही मागू शकता ऑनलाईन, तुम्हाला ऑल ओव्हर महाराष्ट्रात कुठेही डिलिव्हर होईल. पण समोर बनवून घेणं मसाला हा एक वेगळाच अनुभव आहे, तो मीही आज अनुभवला की कशाप्रकारे हे मसाले बनवले जातात. वेगळ्या टाईपचे स्पायसेस, त्यांच्याकडे असंख्य व्हरायटी आहेत मसाल्यांच्या. तुम्ही एकदा अवश्य भेट द्या, मग तुम्हाला समजेल की कशा प्रकारचे हे मसाले बनवले जातात आणि कसे बनवले जातात, त्याच्यामुळे काय मेहनत असते, किती लोक कार्यरत असतात, हे सगळं मी दाखवण्याचा प्रयत्न केला. तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की तुम्ही कुठच्या प्रकारचे मसाले वापरता आणि कुठून बनवता आणि कुठच्या जिल्ह्यातून आहात आणि वेगळ्या टाईपचे मसाल्याचे मला नावही सांगा की कुठचे कुठचे मसाले आहेत. आम्ही बनवला होता स्पेशल मालवणी मसाला, ज्याची प्रक्रिया मी तुम्हाला दाखवलीच. तर एक दिवशी नक्कीच अवश्य भेट द्या GW खामकर मसाल्यांना. आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा. आपलं चॅनल नवीन आहे तर आम्ही हळूहळू आपण व्हिडिओज टाकतो आणि हे मल्टी व्हिडिओज आहेत. आता आपले ट्रॅव्हलिंगचे जास्त व्हिडिओ आहेत, आपण बघतोय जेवढं आपल्याला ब्लॉग करता येईल तेवढं मल्टी व्हिडिओज आपण बनवतो आहे. तर पुन्हा एकदा सांगतो, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि हॅपी राहा. पुन्हा एकदा भेटूया आपण पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय अँड गुड नाईट.